थेरम शिकलो की जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय तो काय करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो. आणि त्याचा आपण कॉन्व्हर्स पण बघितला की आपण कॉन्व्हर्स काय बघितला थेरमचा, की जीवेचा मध्यबिंदू कॉन्व्हर्स पण लक्षात ठेवायचा, जीवेचा मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू जो रेषाखंड आहे OM, तो जीवेला काय असतो, कॉर्डला काय असतो, हा जर मिड पॉइंट आहे AMBM आणि तो सेंटरला, मिड पॉइंट सेंटरला जोडला, म्हणजे जो मध्यबिंदू आहे तो केंद्रबिंदूला जोडला, तर तो जो रेषाखंड OM तयार होतो तो जीवेला लंब असतो. कधी, जर M हा AB चा मध्यबिंदू असेल तर, इफ M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB, तर, आणि तो मध्यबिंदू सेंटरला जोडला असेल तर, हा केंद्राला जोडला असेल तर OM हा लंब असतो AB ला. हा आपण शिकलो की नाही कॉन्व्हर्स? हो मॅम. यस टीचर. तर आता त्याच्यावर आधारित आपली ही पूर्ण एक्सरसाइज आहे, ती एक्सरसाइज आपण सोडवायची आहे. तर इथे फक्त तुम्हाला काय करायचं माहितीये का, आपला जो लंब दिलेला असणार किंवा आपल्याला काय दिलेलं असणार माहितीये, ह्या सगळ्या गणितांमध्ये पायथागोरसचा थेरम सगळीकडे वापरायचा आपल्याला, सगळ्या गणितांमध्ये. पायथागोरसचा थेरम माहित आहे ना? पायथागोरसचं सूत्र माहित आहे सर्वांना? काय आहे पायथागोरसचं सूत्र? मॅम कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. बरोबर. आणि पायथागोरस थेरम आपण कुठे वापरतो? फक्त काटकोन त्रिकोणामध्ये, राईट अँगल ट्रायंगल मध्ये. बरोबर आहे? फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरसचा थेरम वापरतो, कारण त्याच्यातच हायपोटेनस असतो, कर्ण त्याच्यातच असतो. तर इथे काय दिले बघा, डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. सगळ्या या गणितांची आकृती एकच आहे, या 4 गणितांपर्यंत. चारही गणितांची आकृती सेम आहे, फक्त नावं वेगवेगळी असू शकतात कॉर्डची. तसं इथे कॉर्डचं नाव AB दिलेलं आहे. लेंथ ऑफ कॉर्ड AB इज 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. आता इथे काय करायचं माहितीये का, ह्या गणिताचं मी तुम्हाला थोडक्यात काय गंमत असते ती सांगते. तुम्हाला काय काय देणार आणि काय काय शोधायचं असतं. तुम्हाला सर्कल मध्ये ना, बघा सर्कल मध्ये आपण समजा असं एक कॉर्ड काढलीये, कॉर्ड समजा ही AB आहे आणि हा O समजा सेंटर आहे. तर हा जो O सेंटर आहे ना, याच्यातून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, म्हणजे एक लंब काढायचंय OM. तर आपल्याला माहित आहे की तो जर मी लंब काढलाय, OM जर लंब असेल AB ला, तर AM आणि BM एकरूप असणार, हे आपल्याला माहित आहे. बरोबर आहे? तर आपण काय करायचं माहितीये का, एक ट्रायंगल इथे, राईट अँगल ट्रायंगल तयार करायचं, म्हणजे एक काटकोन त्रिकोण इथे तयार करायचा, एकच. आता समजा OMB हा काटकोन त्रिकोण आहे, तर OMB या त्रिकोणामध्ये, OMB राईट अँगल इन ट्रायंगल, OMB इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. आता OMB मध्ये काय आहे माहितीये का, OMB मध्ये 3 बाजू आहेत, त्रिकोणाला 3 बाजू असतात. या 3 बाजू व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, काय काय दिलेल्या आहेत. त्या 3 पैकी कोणत्या तरी 2 तुम्हाला माहित असणार, तिसरी आपल्याला शोधायची आहे. म्हणजे काय काय बघा, लक्ष देत आहे सगळेजण? गणित कशी असू शकतात आपल्याला लक्ष देत आहे सगळेजण? आज खूप मुलं कमी आहेत, हे तर खूप इम्पॉर्टंट होतं आपलं. हा, तर याच्यामध्ये OMB मध्ये 3 गोष्टी आहेत, 3 बाजू आहेत OMB ला. एक आहे OM, दुसरी आहे MB आणि तिसरी आहे OB. बरोबर आहे? 3 बाजू आहेत ह्या. 3 बाजू आहेत त्रिकोणात.
मग ओएम म्हणजे काय माहितीये का? ओएम म्हणजे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर, म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर आहे ओएम. म्हणजे तो लंब पण आहे आणि जे लंब असतं की नाही तेच त्या केंद्रापासूनचं अंतर असतं. कोणत्याही जीवेचं केंद्रापासूनचं अंतर जर विचारलं की नाही की तर तो लंबच असतो. जो लंब आपण काढलेला आहे ना तोच काय आहे? जीवेचं केंद्रापासूनचं अंतर. जीवेचं केंद्रापासून चे अंतर ओएम. जो पण परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करू, जो पण लंब काढू, तोच म्हणजे काय आहे? जीवेचं केंद्रापासूनचं अंतर. त्यानंतर एमबी. एमबी म्हणजे काय आहे? एमबी म्हणजे तुमची जी जीवा आहे त्या जीवेचा अर्धा भाग आहे तो. जीवेचा हाफ पार्ट आहे, हाफ पार्ट ऑफ कॉर्ड. आणि ओबी काय आहे? ओबी रेडियस आहे. ओबी रेडियस आहे. असे 3 गोष्टी आहेत. पहिला ओएम आहे. ओएम म्हणजे जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे आणि एमबी म्हणजे हाफ पार्ट ऑफ कॉर्ड आहे आणि रेडियस ओबी आहे. आता या 3 मधल्या कोणत्याही 2 गोष्टी तुम्हाला देतील. त्या पण 2 कोणत्या देतील माहितीये का? कसं देतात माहितीये? थोडस तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन विचारतात. म्हणजे काय? आता समजा तुम्हाला ओएम आणि ओबी दिला. ओएम आणि ओबी दिला. ओएम म्हणजे काय? तर डिस्टन्स दिलं कॉर्डचं फ्रॉम सेंटर आणि रेडियस दिली, ओबी दिली आणि तुम्हाला सांगतील काय माहितीये का? तुम्हाला एमबी नाही शोधायला सांगणार, तुम्हाला ना एबी शोधायला सांगतील. पूर्ण जीवा शोधायला सांगतील. मी काय बोलते कळते का मुलांनो? आपल्या त्रिकोणामध्ये एमबी आहे. त्रिकोणामध्ये एमबी आहे, पण तुम्हाला शोधायला काय सांगतील? पूर्ण जीवेची लांबी शोधायला सांगतील. काय शोधायला सांगतील? जीवेची एबी शोधायला सांगतील. पण एबी तर सूत्रात येणार नाही, कारण सूत्रामध्ये काटकोन त्रिकोणाच्याच 3 बाजू येतात. काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू ओएम, एमबी आणि ओबीच आहेत. मग एबी कसं शोधायचं? तुम्ही बोलाल अरे एबी तर एबी तर नाहीये सूत्रामध्ये. सूत्रामध्ये या 3च गोष्टी आहेत. मग एबी कसा शोधू? तर एबी शोधू शकतो आपण. कसं शोधू शकतो? आधी एमबी शोधा. एमबी तर आहे की नाही सूत्रामध्ये. सूत्र कसं तयार होतं माहित आहे का? पायथागोरसचं इथे तुम्हाला पायथागोरसच्या सूत्रानुसार आपल्याला काय मिळतं? कर्ण वर्ग बरोबर. इथे हायपोटेनस कोणता आहे? कर्ण कोणता आहे या त्रिकोणामध्ये? कर्ण कोणता दिसतोय या त्रिकोणामध्ये? काटकोन त्रिकोणामध्ये ओ सेंटर आहे ना सर्कलचा. कर्ण कोणतं आहे? हायपोटेनस कोणतं आहे? कर्ण म्हणजे काटकोन त्रिकोणात 90 अंश कोणासमोरची बाजू जी आहे ती कर्ण असते. ओएमबी एम. थांबा 1 मिनिट मी आकृती दाखवते. ओएम कर्ण कोणता आहे? एम. असा त्रिकोण आहे ना. ट्रायंगल बघा कसं आहे. ओएम हायपोटेनस आहे. नाही टीचर, ओ आणि हा बघा, हा तुमचा त्रिकोण आहे. असा त्रिकोण आहे आणि हा 90 अंशाचा कोण आहे ना. मग त्याच्या समोरची बाजू बरोबर म्हणजे ओबी, म्हणजे जी सर्कलची रेडियस आहे ना, सर्कलची रेडियस म्हणजे वर्तुळाची जी त्रिज्या आहे ना, ती त्रिकोणाचं काय आहे? कर्ण आहे, हायपोटेनस आहे. जी रेडियस आहे ना, तो रेडियस सर्कलची आहे आणि तोच राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस आहे. म्हणजे वर्तुळाची जी त्रिज्या आहे की नाही तीच त्रिकोणाचा कर्ण आहे. म्हणजे कोणता कर्ण आहे? काटकोनासमोरची बाजू कर्ण असते. 90 अंश कोणासमोरची बाजू जी आहे ती कर्ण असते.
हा, कर्ण कोणता आहे याच्यामध्ये? कर्ण ओएम ओबी. ओएम ओबी ओएम नाहीये, ओबी. ओबी 90 अंशा कोनासमोरची बाजू. 90 डिग्री अँगल जो आहे त्याच्या बरोबर अपोजिट साइड जी आहे, ती काय आहे? कर्ण आहे, ओबी कर्ण. कर्ण मग सूत्र कसं बनतं? ओबी स्क्वेअर कर्ण वर्ग म्हणजे ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओएम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर. म्हणजे कर्ण वर्ग घ्यायचा, हायपोटेनस घ्यायचा, बरोबर ओएम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर. आता याच्यामध्ये समजा ओबी आणि ओएम मला दिले. ओबी म्हणजे रेडियस दिलेली आहे आणि ओएम म्हणजे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, म्हणजे जीवेचं केंद्रापासूनचं अंतर दिलेलं आहे. तर त्याच्यावरून आपल्याला एमबी मिळू शकतो. या सूत्रावरून आपल्याला एमबी मिळेल, एबी नाही मिळणार. पण एमबी मिळाला तरी बस आहे ना, कारण एमबी समजा एमबी दिलाय, समजा एमबी ची लांबी 8 आली तर पूर्ण जीवेची लांबी किती येणार? जीवा जरी शोधायला सांगितली तरी आपल्याला माहित आहे की हा जो परपेंडिक्युलर आपण केंद्रापासून नाही. अरे एबी किती मॅडम असणार? कारण त्याची वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग एमबी 8 आलं तर एम ए किती असणार? 8च असणार, कारण दुभागतो ना, जेवढा एमबी असणार तेवढाच एम ए. मग पूर्ण एबी किती असेल? 16. बघा आपण गणित घेऊ, मग तुम्हाला कळेल कसं सोडवायचंय. आता तुम्हाला जे हे पहिलं गणित दिलेलं आहे त्याच्यामध्ये दिलंय काय की एक कॉर्ड आहे एबी. आता सेंटरचं नाव नाही दिले, त्यामुळे सेंटरचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. एक ही जीवा आहे एबी आणि केंद्राचं नाव मी ओ घेते. आणि तुम्हाला काय दिलंय की डिस्टन्स ऑफ कॉर्ड एबी फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ कॉर्ड 8 सेंटीमीटर. म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ कॉर्ड एबी फ्रॉम द सेंटर म्हणजे काय दिले नक्की आपल्याला? आम्ही एक परपेंडिक्युलर इथे ड्रॉ करतो. 8 सेमी आहे. काय 8 सेमी आहे? एबी जो जीवा एबी चे अंतर. हा, म्हणजे आकृतीमध्ये काय दिलंय? आकृतीमधलं काय 8 सेंटीमीटर आहे? एबी हा, नाही टीचर, ओ ते एम. बघा टीचर ओबी जो जल्दी आहे, 8 ओबी जो आहे OM तो चं अंतर केंद्राचं 8 जीवेपासूनचं अंतर नाही. ओएम 8 दिलेलं आहे मुलांना. ओएम हे जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे, ओबी नाही. ओबी ही त्रिज्या आहे, लक्षात घ्या. आकृतीमध्ये तुम्हाला दिलेलं जे शाब्दिक उदाहरण आहे आणि आकृती यांचा संबंध लावायला शिका की काय दिलंय, काय आपल्याला शोधायचंय. आपल्याला दिलंय की जी कॉर्ड आहे तिचं सेंटर पासूनचं डिस्टन्स म्हणजे केंद्रापासूनचं अंतर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही जीवेचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे हे लंब जो आपण काढलेला असतो तो असतो केंद्रापासूनचं अंतर. मग तुम्हाला या आकृतीमध्ये आपण जर ही आकृती काढली तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओ एम दिलेला आहे पहिल्या गणितामध्ये. आणखी मला काय दिलेलं आहे? लेंथ ऑफ द कॉर्ड एबी इज 12 सेंटीमीटर. म्हणजे एबी ची जी लेंथ आहे, पूर्ण जीवेची जी लांबी आहे ती 12 सेंटीमीटर दिली आहे. आणि तुम्हाला डायमीटर फाइंड आउट करायचंय. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. ओएम 8 आहे आणि एबी ची लांबी तुम्हाला दिली आहे 12.
आता AB 12 आहे, पण आपला जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये AB आहे का? त्रिकोणामध्ये सूत्र कसं तयार होईल आपलं? इन राईट अँगल ट्रायंगल OMB बाय पायथागोरस थिअरम. बाय पायथागोरस थिअरम आपल्याला कसे सूत्र मिळेल? OB स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. बरोबर की नाही? पायथागोरस थिअरम. हो मॅम. आता OM मला दिलेला आहे, बरोबर आहे. OM 8 आहे. MB मला दिले का? MB नाही. MB दिलंय मला, पण ते इनडायरेक्टली दिलेलं आहे. कसं? AB दिलंय ना मला 16. AB 16 दिलंय की नाही? AB 16 आहे की नाही? सॉरी, AB 12 आहे, 16 नाही. AB 12 आहे की नाही? टीचर. आता AB 12 हो असेल तर टीचर. MB किती असणार? AB पूर्ण जीवेची लांबी 12 आहे, तर MB किती असेल? 6. 6. बरोबर. मग इथे लिहायचं AM बरोबर MB बरोबर 6 सेंटीमीटर. का? कारण त्याच्यामध्ये तुम्ही तो सगळा जो स्टेटमेंट आहे थिअरमची इथे, आणि असं पण लिहायचं की OM जी आहे सेगमेंट OM इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. AB कॉर्डला परपेंडिक्युलर आपण काढलेली आहे. त्यामुळे आपण थिअरम एक बघितलं की परपेंडिक्युलर ड्रॉ. काय थिअरम आहे? जीवेच्या वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो? दुभागतो. म्हणूनच हे दोन भाग सारखे होतात 6 6 चे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू कॉर्ड बाय पूर्ण. हो टीचर. हे कशाचं रिझन आहे? याचं AM बरोबर MB 6 सेंटीमीटर. का 6 सेंटीमीटर? दोन्ही पण इक्वल का झाले? दोन्ही पण इक्वल का झाले? कारण आपण केंद्रातून OM जो आहे तो केंद्रातून लंब टाकलेला आहे, आणि केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो, कॉर्डला बायसेक्ट करतो. म्हणून हो म्हणजे मला टीचर. थोडक्यात OM माहित आहे, MB पण मला माहित आहे, आणि मला OB म्हणजे रेडियस, OB जी आहे ती सर्कलची रेडियस आहे, ती मला मिळू शकते याच्यामध्ये. आता तुम्हाला शोधायला सांगितलंय व्यास, डायमीटर किती आहे ते विचारले, पण डायमीटर डायरेक्ट नाही मिळणार आपल्याला. आधी रेडियस शोधू आपण, कारण आपल्या सूत्रामध्ये रेडियस आहे, डायमीटर नाहीये. मग आधी आपण रेडियस शोधूया, OB शोधूया. OB शोधला की त्याच्यावरून व्यास काढता येतो का आपल्याला? त्रिज्येवरून व्यास, कारण OB त्रिज्या आहे, OB रेडियस आहे सर्कलची. हो टीचर. तो ट्रायंगलचा हायपोटेनस आहे, ट्रायंगलचा हायपोटेनस आहे, पण सर्कलची ते रेडियस आहे. मी काय बोलते कळते का की नाही कळते? डोक्यावरून जाते? येस मॅम, कळतंय. कळतंय मॅम. मग आपल्याला व्यास जरी शोधायला सांगितला तरी व्यास आपल्याला सूत्रामध्ये मिळणार नाही, सूत्रामध्ये त्रिज्या मिळेल. मग त्रिज्या शोधूया आपण आधी, मग त्याच्यावरून व्यास मिळेल. OB मला शोधायचं आहे, OB म्हणजे त्रिज्या आहे, OM 8 आहे, त्याचा वर्ग. OB वर्ग बरोबर 8 वर्ग 64 आणि 6 वर्ग 36. OB वर्ग बरोबर 100, आणि OB किती येईल? मग OB वर्ग 100 असेल तर OB किती येईल? 10 सेंटीमीटर. 100चं वर्गमूळ 10. आता OB म्हणजे काय आहे? सर्कलची काय आहे OB?
ओबी ही Diameter. वर्तुळाची काय आहे? त्रिज्या. ओबी डायमीटर आहे. ओबी डायमीटर नाही, ओबी काय आहे? त्रिज्या आहे. आहे. हा, मग तुम्हाला रेडियस किती मिळाली? रेडियस म्हणजे ओबी आहे 10 सेंटीमीटर. मग तुम्हाला डायमीटर किती मिळेल? व्यास किती मिळेल? 10 सेंटीमीटर. व्यास पण 10. तुम्हाला ह्या धडा सुरुवात जेव्हा मी केली या धड्याची तेव्हा आज ह्या धड्याची सुरुवात करताना मी तुम्हाला सगळं सांगितलेलं. व्यास काय असतो, व्यास आणि त्रिज्येचा संबंध काय आहे. व्यास म्हणजे 2 गुणिले 2 इंटू रेडियस असते. हा, म्हणजे 2 गुणिले जाणार. हो टीचर, तिच्या दुपटीने असते. 20 सेंटीमीटर. व्यास मोठा आहे ना, डबल असतो, दुप्पट असतो त्रिज्येचा. आणि त्रिज्या जी आहे ती व्यासाच्या निम्मी असते. हे लक्षात ठेवा रे मुलांनो. ही साधी गोष्ट आहे. सर्कल बद्दल ही खूप बेसिक गोष्ट आहे. सर्कल बोलला की ही गोष्ट तुम्हाला माहितीच पाहिजे की रेडियसच्या डबल दुप्पट हा डायमीटर असतो. पण आपल्याला ह्या सूत्रानुसार मला आता डायमीटर नाही मिळत, मला त्रिज्या मिळते. मग काय हरकत नाही, त्रिज्या मिळाली तरी व्यास लगेच आपल्याला काढता येतो. त्याचे डबल करायचं की झालं. हे कळलंय का काय केलं मी इथे पायथागोरसचं सूत्र वापरलं. पण पायथागोरसचं सूत्र वापरायच्या आधी मला AMMB 6 सेंटीमीटर आहे हे दाखवावं लागलं. कारण केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणून. बरोबर? हो टीचर. हे कळलं कसं सोडवला? हो टीचर. आता बाकीची गणित मी फक्त तुम्हाला आकृती सांगून काय काय दिलंय, काय शोधायचंय ते फक्त सांगणार. बाकी तुम्ही सोडवायचं घरी. ठीक आहे? आकृती सगळ्या 4ही गणितांसाठी सारखी आहे. आकृती सारखी आहे. पण आता समजा तुम्हाला डायमीटर विचारला ना, पहिल्या गणितात डायमीटर विचारलं, दुसऱ्या गणितामध्ये तुम्हाला कदाचित जीवेची लांबी विचारतील, तिसऱ्यामध्ये तुम्हाला केंद्रापासूनचं अंतर विचारते. म्हणजे जे विचारलेल्या गोष्टी त्या वेगळ्या असू शकतात. आकृती सेम आहे. आकृती सेम म्हणजे कॉर्डचं नाव वगैरे कदाचित चेंज असू शकतं, पण फॉर्म्युला तसाच बनतो पायथागोरसचा. आता दुसरं गणित. दुसऱ्या गणितात काय दिले बघा. दुसऱ्या गणितात अच्छा तुम्ही होमी बाबा वगैरे दिलेली का मुलांना? होमी बाबा कोणी दिलेली? बालवैज्ञानिकची परीक्षा, बालवैज्ञानिक 9वीच्या विद्यार्थ्यांना. मॅम आमच्या स्कूल मध्ये नाही दिली? नाही टीचर, नाही दिली. अरे ते सगळे 9वीची मुलं देऊ शकतात, कोणी देऊ शकतं. कोणी दिलेले? पण मॅम आमच्या स्कूल मध्ये ही स्पर्धा नाहीये. नाही टीचर, आम्हाला पण काही सांगितलं नाही. अरे पण ती शाळेची स्पर्धा नाहीच आहे, ती पूर्ण. पण मॅम आम्हाला माहित नव्हतं. मग तुम्ही टीचर ती परीक्षा झाली का? मॅम आपण देऊ शकतो का आता? देतात का मंथन वगैरे तुम्हाला सांगतात का? टीचर ती परीक्षा झाली का आता? 5वी पर्यंत हो झाली. नाही मॅम, आमच्या स्कूल मध्ये फक्त 5वी साठी स्कॉलरशिप ते आहे आणि 8वी साठी आहे, 9वीला नाही काय. अच्छा अच्छा. यस टीचर, आमच्या शाळेत पण तसंच आहे. मला वाटलं तुम्ही कोणी देत असाल बालवैज्ञानिक, तर रिझल्ट लागलाय ना म्हणून मी मार्क विचारत होते. बालवैज्ञानिक असते ना मुलांना, 6वीला असते, 9वीला असते, 2 वेळेला असते. नाही टीचर, मी अजून ऐकलं नाही. सायन्सशी रिलेटेड असते एक्झाम.
डॉक्टर होमी बाबा, बालवैज्ञानिक होमी बाबा, होमी बाबाची एक्झाम आहे का? बरं. NMMS तुम्ही देता का? NMMS पेपर मध्ये दिलेली जर का पास तुम्ही? झालं ना तिथं ऍडमिशन भेटतं हो मॅम दिली आहे NMS. होमी बाबा मध्ये. होमी बाबा मध्ये काय? टीचर तो पेपर जर तुम्ही का आता आपण ते चांगल्या ह्याची मार्काने भरले का पास केला फॉर्म तर पुढे आपलं? जाऊन आपण तिथे जॉब पण भेटू शकतो. काय करू शकतो? तिथे जॉब पण भेटू शकतो टीचर आपल्याला जर तो हो पेपर दिला हो. तर. मी 6वीला ट्राय केलं होतं पण नाही पास झालं का? पास झाला होता का? टीचर काय मार्क ते खूप कट ऑफ त्याचं कमीच असतं, म्हणजे फार कमी पर्सेंटेजेस असतात त्यांचे कट ऑफ. म्हणजे 50 आउट ऑफ 100 50 60 ते लोक मेरिट मध्ये असतात. म्हणजे आपल्याला 90+ नाही, 50-60% मिळाले तरी त्यांना मेरिट मिळते, कारण एवढे मार्क कोणाला मिळतच नाही. आता 6वी मध्ये 53 मार्क हा 53 मार्क मिळालेल्या मुलाला मेरिट मध्ये मिळाले, म्हणजे तो मेरिट मध्ये आला, सिलेक्ट झाला सेकंड राऊंड साठी. त्यांचे राऊंड असतात, म्हणजे आता थिअरी असतो, मग त्यांचं प्रॅक्टिकलचे हे असतात, प्रॅक्टिकलची एक्झाम असते. ते चांगलं असतं दिलेली एक्झाम. बर, इथे दिलंय ते तुम्ही आता ते जे लोधाची एक्झाम होती का, लोधाचा फॉर्म भरले का तुम्ही? ते सांगितलंय का तुम्हाला? ते पण नाही भरलंय? मॅम लोडा स्कॉलरशिप का? बरं. हो हो, भरले का? नाही मॅम नाही भरला, कारण आमच्या मोबाईल मध्ये नेटवर्क इश्यू होता, म्हणून मी तो क्लास जॉईनच करू शकले नव्हते. बरं बरं, ठीक आहे. बघा भरायला मिळालं तर. मला पण भरायचं होतं माझ्या मुलासाठी, पण ते ओपनच होत नाही काय साईटच. एकदा ट्राय करणार आहे परत. तुम्ही यांच्याशी जर नसेल होत काय म्हणजे फॉर्म सबमिशनचा प्रॉब्लेम होत असेल तर आपल्या या मॅमशी कॉन्टॅक्ट करा. आपल्या सुलक्षणा मॅम आहेत त्या, माहितीये का? फिजिक्स हो शिकवतात ना टीचर, तुम्हाला? फिजिक्सला आहे. हो टीचर, 8th स्टँडर्डला. डायमीटर ऑफ अ सर्कल, दुसरं गणित बघूया आपण. डायमीटर ऑफ अ सर्कल इज 26 सेंटीमीटर. आता डायमीटर दिलाय तुम्हाला, ठीक आहे. आणि कॉर्डची लेंथ दिली, लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ द सर्कल इज 24 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आता या गणितामध्ये तुम्हाला कशाचंच नाव नाही दिलंय, कॉर्डचं नाव नाही दिलंय, कशाचंच नाही, सेंटरचं. मग आपल्या मनाने आपण आकृती काढू शकतो, नाव पण आपण आपल्या मनाने देऊ शकतो. एक असं मगाचीच आकृती काढली तरी चालेल, कारण नाव आपण आता मगाशा दिलं नाहीये त्यामुळे. आता याच्यामध्ये तुम्हाला आपण एक ट्रायंगल, हा राईट अँगल ट्रायंगल काढून घेऊ, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये तो सूत्र तेच वापरायचंय, पायथागोरस. पण दिलेल्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असू शकतात. आता काय काय दिलं आपल्याला? आता डायमीटर दिलेलं आहे. डायमीटर किती दिलंय तुम्हाला? 26 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि काय दिलंय दुसरं? कॉर्डची लेंथ दिली, लेंथ ऑफ कॉर्ड. म्हणजे याच्यामध्ये काय दिलंय? कॉर्ड कोणती याच्यामध्ये? जीवेची लांबी दिली. जीवा कोणती आहे?
जीवेचं नाव काय आहे आकृतीमध्ये? ओबी. जीवा जीवा. मुलांनो मला जीवा पण विसरले जरा AB. वाटतं. अशी जीवा जीवा अशी तयार होते कॉड. कॉड ही सर्कलवरचे 2 पॉइंट जॉईन करून जी मिळते ती कॉड असते. आणि सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट जॉईन करून मिळते ती रेडियस असते. ही रेडियस आहे. ओबी रेडियस आहे मुलांना. आणि जीवा कोणती आहे? कॉड कोणती आहे? कॉड म्हणजे सर्कलवरचे 2 पॉइंट जॉईन करून मिळते ती कॉड असते. हा, एबी दिलेली आहे. एबी किती दिलेली आहे तुम्हाला? एबी ची लांबी किती दिलेली आहे? 24 सेंटीमीटर. आता तुमचा जो हा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं काय आहे? डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर असे शोधायला सांगितले. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर म्हणजे काय शोधायचंय आकृतीमध्ये? शोधायचं काय? आकृतीमध्ये काय शोधायचंय? आकृतीमध्ये तुम्ही सांगा की काय शोधायचं, त्याचं नाव काय? कोणती कोणाची लेंथ शोधायची? डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर काय आहे? कॉर्डचं डिस्टन्स काय आहे सेंटर पासूनचं? जीवेचं केंद्रापासूनचं अंतर काय आहे आकृतीमध्ये? अरे कॉर्डचं सेंटर पासूनचं डिस्टन्स काय आहे मुलांनो? कॉर्डचं सेंटर पासूनचं डिस्टन्स टीचर मराठीमधून सांगा ना. जीवेचं केंद्रापासूनचं अंतर काय आहे आकृतीमध्ये? या आकृतीमध्ये मॅम कशाचं जीवेचं अंतर सांगायचं केंद्रापासूनचं आहे? अंतर काय आहे? अरे नाव सांगायचं. अंतर तुम्हाला म्हणजे माप नाही, मला नाव सांगा की जीवेचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे कोणतं नाव घेणार तुम्ही? काय शोधायचंय तुम्हाला? आपल्याला डिस्टन्स ऑफ OM. कॉर्ड फ्रॉम द सेंटर शोधायचंय. हा, ते विचारलं मी. लांबी OM नाही मॅम. विचारली. केंद्रापासूनचं अंतर. ओएम काय आहे मुलांनो? ओएम काय आहे? ओएम काय आहे? ओएम हे जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे आणि तेच मला शोधायला सांगितले त्यांनी. जीवेचं केंद्रापासूनचं अंतर. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. जीवेचं केंद्रापासूनचं अंतर शोधा. म्हणजे येस ओएम मॅम. शोधा. बरोबर आहे? हा. तर इथे हो टीचर. बघा, आता आपल्याला पायथागोरसच्या सूत्रानुसार इन राईट अँगल ट्रायंगल OMB बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमने आपल्याला काय मिळेल सूत्र? पायथागोरस थेरमने सूत्र काय तयार होईल? सांगा पटापट. सूत्र कसं बनेल? ओबी वर्ग. कर्णवर्ग. कर्णवर्ग म्हणजे OB मॅम वर्ग ओबी वर्ग बरोबर OM वर्ग अधिक MB OM वर्ग. वर्ग आणि MB वर्ग. आता मला सांगा याच्यामध्ये OB किती आहे? OB दिलंय का? आपल्याला OM शोधायचं की नाही? शोधायचं काय आपल्याला? जीवेच्या केंद्रापासूनचं अंतर म्हणजे OM शोधायचं मला. OM किती आहे ते शोधायचं आहे. OB किती आहे? OB दिलंय का आपल्याला? OB माहित आहे?
ओबी काय आहे? ओबी वर्तुळाची काय आहे? त्रिकोणाचा तो कर्ण आहे, त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. वर्तुळाचं ओबी वर्तुळाची काय आहे ते सांगा मुलांनो. त्रिकोणाचा तो कर्णच येणार ना. हा, त्रिज्या. मग त्रिज्या दिली आहे का आपल्याला त्यांनी? त्रिज्या नाही. मग काय दिलेलं आहे आपल्याला त्यांनी? आपल्याला डायमीटर दिलंय ना मुलांना. खूप सोपे आहेत गोष्टी, हे खूप गणित सोपे आहे. फक्त तुम्हाला ना कन्फ्युज करण्यासाठी त्यांनी ना जे शोधायचंय ते दिलं नाहीये, ते दिलंय ते शोधायचं नाहीये, असं आहे ते. पण आपण थोडं डोकं, आपण थोडं आपल्या माइंड मध्ये क्लिअर ठेवायचं की ओबी रेडियस आहे की नाही, पण मला डायमीटर दिलाय. मग डायमीटर दिलाय तर रेडियस मला शोधता येते, ओबी मला शोधता येईल. कसं शोधता येईल ओबी? ओबी काय मिळेल? व्यास 26 दिलेला आहे. मग त्रिज्या किती येईल? डायमीटर म्हणजे व्यास 26 सेंटीमीटर आहे. तर मग ओबी जी रेडियस आहे ती किती मॅम असणार? 13 सेंटीमीटर. हा, 26/2. कारण मगाशी आपण दुप्पट का केलं? कारण मगाशी कारण मॅम आपल्याला व्यास शोधायला सांगितलं होतं. मुलांना हे बेसिक गोष्टी आहेत, ह्या आपल्याला कळल्या पाहिजे की मला डायमीटर दिलंय तर त्रिज्या कशी शोधायची, त्रिज्या दिलंय तर डायमीटर कसं शोधायचं. मगाशी त्रिज्या मिळाली सूत्रांनी, पायथागोरसच्या सूत्रावरून आपण त्रिज्या काढली आणि आपल्याला शोधायला सांगितलेला डायमीटर. मग मी काय केलं, त्रिज्या शोधली आधी. त्रिज्या ओबी होती ती आपण 10 सेंटीमीटर शोधली आणि व्यास आपल्याला काढायचा होता, मग त्याच्या दुप्पट केलं मी. असंच केलं की नाही? आता तुम्हाला डायमीटर दिलेला आहे पण सूत्रामध्ये डायमीटर नाहीये ना, सूत्रामध्ये त्रिज्या आहे. मग डायमीटर वरून त्रिज्या कशी शोधणार? त्रिज्या ही निम्मी असते व्यासाच्या, त्यामुळे 13 सेंटीमीटर येणार ओबी. ठीक आहे. आणि सूत्रामध्ये एमबी पण आहे. एमबी कसं, एमबी किती मिळेल? एमबी आकृती दिसते का तुम्हाला स्क्रीनवर? स्क्रीनवर आकृती दिसते का मुलांना? एवढ्या जोराने जांभई द्यायची आहे कोणाला तर त्यांनी मोबाईल बंद करून जांभई द्यायची. एमबी किती मिळेल? एबी किती दिलंय? एबी दिलंय ना मुलांना. एबी किती आहे? 24. मग एमबी किती असेल? खूप कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. 12. एबी जर 24 आहे तर एमबी किती येणार? 12 येणार. एम आणि एमबी दोन्ही 12 का? 12 काय येणार का? कारण त्याच्यामध्ये ते सगळं मोठ्यावाला रिझन लिहायचं. परपेंडिक्युलर ड्रॉन, जो आपण जीवेला लंब टाकतो केंद्रातून तो जीवेला दुभागतो. आता त्याच्या किमती टाकूया. ओबी मला माहित आहे. ओबी किती आहे? ओबी म्हणजे त्रिज्या. त्रिज्या किती आहे? त्रिज्या 13 आहे. 13च आहे ना त्रिज्या ओबी. ओएम मला शोधायचं आहे. मग ओएमच्या जागी मी ओएम. तुम्हाला कळत नाहीये का मुलांना? कळत नसेल तर सांगा, मी परत सांगते पाहिजे तर. आज का असा रिप्लाय नाहीये तुमचा चांगला मला. हे कळते की नाही? हो मॅम, कळत आहे. बर, 13चा वर्ग किती येतो? मॅम 169. हा, 169 इज इक्वल टू ओएम स्क्वेअर Yes, ma'am. प्लस 144. ओएम स्क्वेअर इथेच हो, ma'am. ठेवायचा. हा 144 इकडे न्यायचा लेफ्टला, मायनस होणार इकडे आल्यावर. आणि मग
OM स्क्वेअर किती येणार? OM स्क्वेअर इज इक्वल टू इकडे 25. OM स्क्वेअर 25 आलं, मग OM किती येणार? OM चा वर्ग 25 आहे, मग OM किती आहे? मॅम 5 येईल. 5 बरोबर. म्हणजे तुमचं केंद्रापासूनचं अंतर जे विचारलेलं तुम्हाला ते 5 सेंटीमीटर आहे. त्या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर 5 आहे. बरोबर. हो मॅम. तिसऱ्या गणितात काय दिले बघा. Radius of a circle is 34 centimeter and the distance of the chord from the center is 30 centimeter. म्हणजे ही रेडियस आहे, 34 सेंटीमीटर रेडियस आहे म्हणजे त्रिज्या आहे, आणि डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर. म्हणजे त्रिज्येचं जीवेचं केंद्रापासूनचं अंतर डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर 30 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड म्हणजे जीवेची लांबी शोधायची आहे. काय काय दिले? त्रिज्या दिली आहे आणि केंद्रापासूनचं अंतर दिलेलं आहे. आता मी आकृती वेगळी काढते, तुम्ही मला सांगा की मला काय काय दिलंय आणि काय काय शोधायचं. आता मी अजिबात नाही सांगणार तुम्हाला, तुम्ही मला सांगा की काय दिलंय आणि काय शोधायचं आहे. आता मी केंद्रबिंदू P घेतलाय, या केंद्रातून हा लंब टाकलेला आहे. आता मला याच्यामध्ये PM मी घेते. PM जो आहे तो AB ला लंब आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. जीवा AB ला लंब आहे PM. मग ह्या PMB मध्ये बघा आपल्याला PMB मध्ये आपल्याला रेडियस दिले बघा त्याने. रेडियस किती आहे? रेडियस 34 सेंटीमीटर आहे आणि जीवेचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर 30 सेंटीमीटर दिलेलं आहे. 30 सेंटीमीटर दिले. मग आकृतीमध्ये काय आहे? डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर, जीवेचं केंद्रापासूनचं अंतर कोणतं आहे? आकृतीमध्ये OM. कॉर्डचं डिस्टन्स काय आहे? OM नाही इथे. आता इथे मी केंद्राचं नाव वेगळं लिहिलेलं आहे. OP. MP. O मी लिहिलंच नाही. PM. केंद्रबिंदूचं नाव काय आहे? केंद्रबिंदू कोणतं आहे इथे? P. P आहे. PM हे केंद्रापासूनचं अंतर. हे तुम्हाला 30 सेंटीमीटर दिलेलं आहे. 30 सेंटीमीटर दिले PM. आता त्या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं सूत्र वापरायचं. कोणता त्रिकोण आहे? त्रिकोणाचं नाव काय आहे? त्रिकोणाचं नाव बोला. ट्रायंगल PMB. PMB मध्ये बाय पायथागोरस थिअरम. काय सूत्र मिळेल आपल्याला पायथागोरस सूत्राने? पायथागोरस सूत्राने काय मिळेल? कर्ण वर्ग. कर्ण काय आहे? येस मॅम. बोला काय मिळेल? आकृती बघा, आकृतीवरून सांगा मला तुम्ही सूत्र बनवून. कर्ण वर्ग बरोबर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर. हायपोटेनस कोणता आहे आकृतीमध्ये?
मॅम मराठी सांगाल का? कर्ण कोणता आहे या त्रिकोणात, काटकोन त्रिकोणात? पीएमबी या काटकोन त्रिकोणात कर्ण कोणता आहे? पीबी मॅम पीबी हा, पीबी बरोबर. मग सूत्र सांगा पायथागोरसच्या सूत्राने काय मिळेल मॅम मला? पीबी सांगू का मॅम? हा सांग. पीबी चा वर्ग बरोबर पीएम चा वर्ग अधिक एमबी चा वर्ग. पीबी दिलेला आहे का मला? पीबी माहित आहे का? मॅम रेडियस म्हणजे काय? त्रिज्या. त्रिज्या आहे. पीबी पीबी काय आहे वर्तुळाची? पीबी त्रिज्याच आहे की. हो मॅम. अरे जो कर्ण असतो की नाही, जो कर्ण आहे की नाही काटकोन त्रिकोणाचा, ती त्रिज्या असते. मग त्रिज्या दिले बोलला ना, तर त्रिज्या म्हणजेच तो कर्ण आहे हो मॅम त्रिकोणाचा. त्रिज्या दिली आहे. तुम्ही ही गोष्ट समजा की त्रिकोणाचा तो कर्ण आहे, पण वर्तुळाची ती त्रिज्या आहे. हा, किती दिली आहे? 34. 34. पीएम मला 34 दिलेला सेमी. आहे. पीएम म्हणजे केंद्रापासूनचं अंतर. केंद्रापासूनचं अंतर पण दिलेलं आहे 30 वर्ग. आणि एमबी तुम्हाला शोधायचं आहे. एमबी याच्यावरून येस मिळवा, मॅम. आणि एमबी जर मिळाला तर त्याच्या दुप्पट केला की तुम्हाला एबी मिळेल. एबी जीवा कशी मिळेल? एबी म्हणजे 2 गुणिले एमबी आहे, कारण जीवेला दुभागतो ना तो, आणि आपल्याला जीवेची लांबी काढायला सांगितलंय. मग एमबी काढून थांबायचं नाही, एमबी नंतर एबी पण शोधायचंय. एमबी वरून एबी शोधायचं, तर एबी काढायचंय तर एमबीच्या डबल करा, कारण एबी जो आहे तो एमबीच्या डबल आहे, कारण जीवेला दुभागतो तो कर्ण. सॉरी, जो आपण वर्तुळ केंद्रातून जीवेवर जो लंब टाकतो तो जीवेला दुभागतो. बरोबर? मग हे सोडवायची येस गणित, मॅम. तिसरं चौथं, पहिलं दुसरं तिसरं चौथं, 4 गणित सोडवायची आहेत. ठीक आहे? मॅम 1 2 3 4 का? हो हो. ओके मॅम. ठीक आहे, बाय, गुड नाईट. आज काय मुलंच नव्हती, खूप कमी होते.